पण आलेत, पण मी नाही ओळखत. हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आता आम्ही आमच्या खाली आहे उभा, बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये उभा आहे आम्ही. आणि आम्ही दोघी पण चाललोय आता घुमी घुमी. आणि मी मॅप लावते आम्हाला जिथं जायचं तिथं. आणि मला आत्ता लॉग आउट भेटले 7:30ला. पण आवडलं. दिवसाला 2 लॉग करतोय. दुसरा ब्लॉग चालू झाला दिवसाचा. आणि आम्ही कसं दिसतोय नक्की सांगा. थंडी खूप, पण आता मला थंडीमुळे पॅक होऊन चाललंय, त्यामुळे काय टेन्शन नाही. पॅक होऊन चाललोय. आता मी काय करते, मॅप लावते पटकन. आकांक्षा पण गाडी काढते आणि भुर्र दाखवतो तुम्हाला पुढे काय होतं. आकांक्षाने काहीच नाही, म्हणजे वरती जॅकेट वगैरे घातलं नाही. कॅरी केले पण नंतर थंडी, त्याच्यासाठी थंडी वाजेल म्हणून मी घ्यायला लावलंय तिला. पुढे जाऊन बघू घालता येईल. पुढे जाऊन बोलू. चला बाय बाय बाय. आणि मला ह्याच्या फुल घातले, त्यामुळे थंडीच वाजली नाही मला. हां, आणि घरात पण मला वाजत होती थंडी. आणि आता आम्ही जरा वेळ बसलो इथं, कारण की फिरून फिरून जमतं यार मॉलमध्ये. कारण की आपल्या बसचं काम नाही आहे, आपण नुसतं फिरू. आपल्या बसचे पण आमचा एक टाईम कॅन्सल झाला, म्हणजे तो उद्या कंटिन्यू होईल. तिकडे येते ओके. आता किती वाजले दीदी? आता वाजले 9:30 आणि आम्ही 9:30 आणि आम्ही फायनली गुड नाईट आणलेलं आहे. कारण की आम्हाला 3 वाजता डासाचा गुंग 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 करतो. आता तरी आम्ही काल आहे ना, काल 2 डान्स मारले, त्यामुळे आम्हाला रात्र झोप आली छान. अजिबात माझ्या दिवशी तर पांघरूनच बसला होता. आणि मशीन इथं नव्हतं सापडत, म्हणून आम्ही त्या गावातून आणलं. आणि आता मशीन चालू आहे ना. हां, मशीन चालू आहे. आता आम्ही लावतो पहिले हे. हा ना. आणि उद्या हा सकाळपर्यंत लॉग राहील. उद्या बघू, मी तुम्हाला उद्याच कळेल तुम्हाला. आता मला लॉग बघू. तो डासाचा स्पॉट दाखवला तर खतरेच. हा ना, तुम्ही तर डास बघितले ना. ते आमच्या जिन्यामध्ये असा स्पॉट आहे, म्हणजे मध्ये नाही असतो तो. तिथं वरती बल्ब पाशी इतके डास इतके डास इतके डास. एवढा असं घोळ काय बार मधुमक्कीचा कसा असतो तसा. हा ना. आणि चला आता मी चेंज वगैरे करतो आणि जेवण करून घेतो. आणि आम्ही पार्सल आणलेले. हा, कच्ची दाबेली पार्सल आणली, कारण की आता भात थोडाच आहे त्यामुळं. आणि नाश्त्याला घरीच करणार आहे, पराठे करायला आम्ही, कोबीचे पराठे. तुम्ही ते सगळं बघताल आता, मी काही सांगत नाही. चलो बाय, गुड नाईट. माझ्यासाठी गुड नाईट. तुम्ही कधी बघताल लॉग काय माहिती. हा, गुड नाईटच आहे. हा, उद्या भेटूया मॉर्निंगला, नेक्स्ट डे. बाय. ओके, आता वाजले 3:15 आणि आमचं एवढं लेट झाले कारण की जरा थोडीशी तब्येत बरी नाही वाटत आहे, त्यामुळं. आणि दीदी करते वरण भात आणि 3:15 वाजता आम्ही आकांक्षासाठी वरण भात. हा, आणि अवतार इग्नोर करा, कारण की आम्ही आता झोपलो होतो, सिरियल बघत होतो. आणि तिने आता भात लावलाय, भात झालेला आहे. आम्ही संध्याकाळ सकाळचं केलाय. हा, तेवढीच.
आणि वरण कुकरमध्ये लावलेलं आहे आणि ते आता करते बटाट्याच्या काचऱ्या. वरण भात आणि बटाट्याच्या काचऱ्या बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आणि नंतर आम्ही जाणार आहे आणि एवढा पटापटा दिवस झाले. आता वाजले 1:30, लगेच 2, लगेच आता तर 3:30 1:30 वाजता झाले आणि 3:30च डायरेक्ट. आणि हिला वाटलं 11 वाजले म्हणून तिने चहा पिला 1:30 वाजता. हिला विचारलं किती वाजले, आकांक्षा म्हणली 1:30 वाजले. चहा पिते 1:30 वाजता, मला माहितीच नाही. आणि ते आता बटाट्याचे काचऱ्या करेल, मग आम्ही जेवू आणि फायनली आम्ही जाऊ बाहेर. कारण की आज इच्छाच नाही होते का काय माहिती. जाणार होतो आम्ही सकाळी जाणार होतो पण कॅन्सल केलं. मग आता संध्याकाळी जाणार आहे, म्हणजे 5 वाजेपर्यंत जाईल आम्ही, 4 वाजेपर्यंत. 5 वाजता निघू चहा वगैरे. 5 वाजता, कारण की आताच जेवण होते 3:30 वाजता, म्हणजे 1 तासाने जाणार आम्ही चहा वगैरे पिऊन. आणि थोडी आकांक्षाची पण एनर्जी डाऊन आहे. हा ना, मला पण बरं नाही वाटत आहे, कारण की पाणी बदल वगैरे सगळं इकडं वातावरण चेंज झालं माझं. आणि बरोबर आठवड्याने त्रास होतो असा का नाही ग. आणि एक शूट करणार आहे आम्ही रील्स पण, ते पण तुम्ही बघा शॉर्ट व्हिडिओला. चलो. ओके, बटाट्याच्या काचऱ्या तयार होतात आहेत आता. आता शिजती आहे भाजी. शेफ बाय मानसी टोले. हे बघ, दिसतंय का? खाली खाली करायचं अगं, म्हणजे असं. थांब. हे कोणी कोणी केले असं सांगा. आता तरी डोळ्यात नाही फिरलं आम्ही. डोळ्यात नको बाबा, पण डोळे स्वच्छ होत नाही असं म्हणतात, लहानपणी म्हणायचे आम्हाला. हे आमचं भात वरण आणि तूप मस्त, बटाट्याच्या काचऱ्या आणि पापड तयार आहे. कसं वाटते? मस्त. आजचा बेत एकदम सिंपल आणि तुम्हाला मिनी ब्लॉग पण बघायला मिळेल. हा, आणि आता किती वाजले माहिती? 3:45. घरी व्हिडिओ बघत असतील तर अवघडच. आम्हाला आज टायमिंगच कळत नाही किती वाजलेत काय वाजलेत. हा ना. आता आम्ही जेवणार आहे, थोडा वेळ बसल, चहा वगैरे पिऊन परत निघणार आहे. त्याच्यामुळेच म्हटलं भात नाही तर बसलं तर डायरेक्ट 10 वाजते. कळतच नाही आज आम्हाला टायमिंग. आम्ही 2 एपिसोड बघून काढलेत आज मालिकेचे. चला हा, आता आम्ही आता पापड भाजा आहे. चला आता आम्ही जेवतो. लोणचं वगैरे हवंय? फायनली आम्ही आज आलेलो आहे ह्या गार्डनमध्ये. कधीपासून आम्हाला यायचं होतं. माझी मावशी आम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवायची इथून, तेव्हापासून ती म्हणायची इथं रील स्टार खूप येतात फोटो वगैरे काढायला. तर मग हां, तर इथं सगळेच फोटो वगैरे काढतात आणि आठवते. हां, आणि फायनली पण मी आले त्याच्यात, तर फोटो वगैरे झाले आमचे. नंतर मी व्हिडिओ सुरू केला आणि इथं पब्लिक एवढी आहे ना, तुम्हाला मी दाखवते. पब्लिक आहे, पण मी बोलते ना. तुला कसं वाटते? माझा मोबाईल पडला तर. आणि 3 फ्लोअरचं गार्डन हे फर्स्ट टाइम बघितलं असं. 3 फ्लोअर आहेत ह्या गार्डनला. आता आम्ही सेकंडला उभा आहे ना. इकडचं झाल्यावर हां, इकडून लाईट येते. आम्ही तिथंच जास्त गर्दी आहे. आणि फर्स्ट टाइम 3 फ्लोअर असलेल्या गार्डनमध्ये आलो आम्ही. आणि आता आम्ही 2nd फ्लोअरला, हा 3rd फ्लोअरवरचा. आणि खाली गार्डनवाला आहे ना हा.
तो फर्स्ट आहे. त्याच्या इथं फाउंटन म्हणजे काय म्हणता येईल त्याला, फाउंटन डान्स करायचं मराठीत धबधबा. नाही, कारंजे. कारंजे कुठे आहे ते? ते कारंजे आहे आणि तिकडचा धबधबा आहे. हां, तर आहे ना फोटो वगैरे माझे झाले सगळे काढून. व्हिडिओ पण झाला, एक व्हिडिओ काढला आहे. नक्की बघा. आणि जास्त इथं काढता नाहीत कारण की सगळे येऊन जाऊन आहे ना, त्यामुळे फोटोच नाही काढता येत. मी सगळ्यांना असं वेटिंग करायला लागतं. पण आम्ही काढले छान. आणि आता जरा वेळ बसणार आहे. आणि इथं तुम्हाला लाईटी दिसत असेल ते सगळे कलर चेंज रात्री बघण्यात म्हणजे छान आहे. त्यामुळे आम्ही कलर चेंजिंगच्या लाईट. हां, सगळ्या अशा कलर चेंज आहे. इथं तुम्हाला दिसत असेल. आता जांभळी हिच्या ड्रेसच्या मॅचिंग होती. आणि चलो आता आम्ही बसतो आणि मग बोलते. काही जिथं रील स्टार पण आलेत, पण मी नाही ओळखत. तुम्हाला दाखवते, वेट. आणि तुम्ही बघितलं आता लॉगमध्ये की आम्ही बागेत वगैरे गेलतो, गार्डनमध्ये. बागेत लहानपणीची सवय ते बाग म्हणायची, तर आम्ही गार्डनमध्ये गेलतो. फर्स्ट टाइम मी असं गार्डन बघितलं होतं. अटल बिहारी वाजपेयी उद्यान असं काहीतरी नाव आहे त्याचं. हां, असंच नाव आहे. आणि काल आलो, थकलो खूप, त्यामुळं आम्ही लॉगच नाही घेतला. मग झोपून गेलो. 10 वाजताच झोपलो आम्ही काल. 9:30लाच झोपलो तसं. आणि लॉग कसा वाटला नक्की सांगा. मम्मी पप्पांनी पण क्लिप्स काढलेत, त्या पण मी ॲड करते ह्याच्यानंतर. तर तुम्ही नक्की बघा. आकांक्षाने त्यांनी लावलेली कांद्याची पात. एक भाजी होईल मस्त. सगळे याच्यात लावले होते काय? हा, सगळ्या याच्यात आली. मला येतोय अहो पक्षाचा आवाज पुढून. हो बाई, येतं पण आहे का? ते अशी खुडल्यावर परत येणार का ती? हा का? सुंदर अशी कांद्याची पात बघा, आहे का घरची. आणि बाजारातून गड्डी आणली होती ना, त्याचे कांद्याचे फेकून दिले ना आम्ही, तेच इथे लावलेत. आणि त्याची जेवढी पात आलेली, त्यामुळे का बाजारातून जरी कांद्याची पात आणली तर ती कुंडीत वगैरे ठेवली तर तुम्हाला परत अजून पात मिळेल आणि भाजी होईल त्याच्यात. आकांक्षाला काय म्हणाल? आकांक्षाला काय सांगाल? आकांक्षाला आता, आकांक्षा बागेचं लक्ष देणार नाही. माग सर बागेचं आकांक्षा आता लक्ष देत नाही. तिकडे आता चिंचवडला ते, आता मला सगळं बघायला लागतंय. त्यामुळं आय मिस यू. आणि ही भाजी तुला डेडिकेट.
तुला पाठवतो आम्ही फोटो. बघा सगळ्या कुंड्यामध्ये कांदे आम्ही लावले. सगळेच लावले. उपयोग तर होतो ना. खूप छान. बघ. आणि फुलं पण आलेत देवाला. देवाला फुलं पण नव्हते आज. आणि व्ह्यू बघा सकाळचा. सूर्य छान. या या हा घेतलं ना. दोन्ही पुऱ्याबद्दल काय बरं चाललंय, छान झालं आता. वडिलाशिवाय किती राहिले नाही. आता एकटाच तुम्ही करमतं का आता तुम्हाला? आणि आमचं म्हणणं काय, व्यवस्थित राहा, आपल्या आपल्या पद्धतीला जपा. हे आम्हाला अभिनंदन आहे, खूप आनंद वाटला. हा बरं. नोकरी लागली ती. माझा बाबा काय म्हणतो. हा नोकरी लागली ती मला आनंद वाटला. खूप आनंद वाटला. छान वाटलं, छान. करा. आणि कसं वाटलं मम्मी पप्पांनी व्हिडिओ केलेला तर नक्की सांगा. त्यांच्या इकडं घरी पक्षी आला होता, काय माहिती कोणाचा उडून आला होता, तर ते पण त्यांनी क्लिप घेतल्या आणि गार्डनमधल्या पण क्लिप घेतल्यात. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा व्लॉग कसा वाटला. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.